नमस्कार, मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत। चिपळूण तालुक्यामध्ये शेकडो महिलांना फसवणारा ठगास पोलिसांनी घेतले ताब्यात। शिलाई मशीन घेऊन देतो आणि ते शिलाई मशीन घेण्यासाठी अनेक महिलांकडून 500, 1000, 1200 अशी रक्कम घेऊन लाखो रुपयांची फसवणूक चिपळूणमधील अनेक महिलांची केली। दरम्यान संतप्त महिलांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पोलिसांना बोलवून चिपळूण पोलिसांनी या सुभाष सकपाळ या व्यक्तीला ताब्यात घेतले। मशीन वाटप होतो 15चं मशीन भेटणार ते फॉर्म भरले आणि पोलीस स्टेशनला ते डेट टू डेट देत गेले 4 महिन्यात मशीन मिळाले नाही आणि सगळ्यांकडून घेतला नाही, ते 1200 घेतला नाही, मग 1600 घेतला नाही, मग 2000 घेतला नाही। जशी माणसं वाढली शहरातले 400 आहेत, शहरातले 400 रुपये, एका व्यक्तीकडे 500 शहरातले 400 असे किती असतील? 1500 रुपये सगळ्या महिलांना फसवलेलं आहे। तक्रार 500ची आहे। ही फक्त एकच व्यक्ती आहे, अजून व्यक्ती भरपूर आहे। फोन करतो ना तेव्हा महिन्याची 15 तारीख देतात फक्त 15 पोलीस स्टेशनला जाऊया, जरा सगळे तक्रारदार आहेत ना आपले, त्यांनी आपण जरा एक काम करा दादाशी आपण नाही मी ते झालं एक मिनिट, हे काय करायचे सांगा, हे प्रत्येकाकडे काय करायचे? फॉर्म भरून घ्यायचे, मशीन मिळणार आहे 1 महिन्यात मशीन मी देतोय तुम्हाला। डेट 24 तारीख दिली होती। पहिली गोष्ट काय 612 मशीन भेटणार, शिलाई मशीन एक किंमत 8-9 किंमत आहे, तो भेटणार होती यांना, पण 600 भेटला नाही, नंतर 1200 वाढवला, मग 1600 केला, फक्त पैसे घेत त्याला वस्तू देणार नाही, आणि वस्तू तारीख एक फक्त महिन्याची महिन्याची दरम्यान फोन केला की नाही, 15 तारीख फक्त आणि 15 तारखेला त्याच्यानंतर देणार। दोनदा माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्यांचं तुझ्याकडे त्यांनी recording काय आहे? सांगितलं त्यांनी, पहिलं तुमचं ग्रामीणचं वाटप होईल त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल हे म्हणून। आणि ते आहेच आणि सरकारी सांगायचं हां, सरकारी स्कीम सांगितलं मी रुरल डेव्हलपमेंटची सांगितलं मी जिल्हाधिकाऱ्यांना सगळं भेटून आलोय, जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटलो आपल्या रत्नागिरीला जाऊन, ते पण म्हणते आमच्याकडे काही माहिती नाही असते। आता किती महिलांचा आपल्या असं माझ्याकडे 500 जणांची आहे। पण त्यांनी